आईच्या म्हणजे माझ्या अंतःकरणातले शब्द. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई होण्याची चाहूल सप्टेंबर 2022मध्ये गोड बातमी समजल्यावर सुरू झाली. स्वतःपेक्षा जास्त प्रेम मी माझ्या बाळावर करत होते आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊन चक्क स्वर्ग पाहून मी आले होते. आणि म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आई होणे म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो. आणि 30 मे 2023ला मंगळवारी आमच्या परीचे, आमच्या लक्ष्मीचे आगमन झाले. माझे बाळ अगदी गोंडस होते आणि मन अगदी भरून आले. बाईपणाचे रूपांतर कधी आईपणात झाले हे समजले सुद्धा नाही. सगळं लक्ष काही तिच्यासाठी करण्याची धडपड सुरू झाली. आपला सगळा रोजचा दिवस बाळाच्या झोपेवर, भुकेवर असतो. सगळं काही करून शरीर अगदी थकून जातं, पण बाळाचे गोड हास्य बघून मन भरून येतं. परीचे रोजचे खेळ पाहून छान वाटायचे. 3 महिन्यांच्या आत पर्णिका पालथी देखील व्हायला लागली होती. भरभर दिवस संपत होते. प्रत्येक महिना बदलला की तिचे बदल बघायला खूप छान वाटायचे. तिचे हुंकार ऐकायला छान वाटायचे. 6 महिन्यांनी ती बसायला देखील लागली होती. थोडी जास्त बडबड आणि एका जागी न बसणे सुरू झाले होते. हे सगळं बघण्यात दिवस निघून जात असे. असेच दिवसेंदिवस मोठी होऊन तिने एकदा मम्मा म्हणजे ते मम्मा असं आपण समजून जायचं हो, असे 7 महिन्यांचे असताना म्हटले होते. नंतर बाबा, आबा, दादा पकडून उभे राहणे, सारखं मोठ्याने ओरडणे, सगळं काही चालू होतं. असंच बघता बघता माझे बाळ कधी 1 वर्षाचे झाले समजलेच नाही. मी आणि केदार हे सगळं डोळे टिपून बघत होतो. आणि आज तिचा पहिला वाढदिवस देखील आला आणि आईचे शब्द आठवले, तू आई झालीस ना की समजेल आई म्हणजे काय असते. असंच माझ्या बाळाला उदंड आयुष्य मिळू दे आणि तिचे आयुष्य सुखाने भरून जाऊ दे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच देवाकडे प्रार्थना.